नमस्कार. आपण पाठीमागच्या तासाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन पिरियड्स अँड ग्रुप्स म्हणजे पिरियड मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असतं आणि ग्रुप मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असतं. आता पिरियड आणि ग्रुप नंतर आपल्याला बघायचं आहे जे 4 ब्लॉक आहेत त्या 4 ब्लॉकचं आपल्याला बघायचं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणून आपण इथं बघणार आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन in 4 blocks. In 4 blocks. आपल्याला माहित आहे मॉडर्न पिरियोडिक टेबल याच्यामध्ये मूलद्रव्याचं क्लासिफिकेशन करत असताना 4 ब्लॉक तयार केलं. एक आहे एस ब्लॉक एलिमेंट, एक आहे पी ब्लॉक एलिमेंट, एक आहे डी ब्लॉक एलिमेंट आणि एक आहे एफ ब्लॉक एलिमेंट. आता या 4 ब्लॉक मध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायचं आहे. पहिला जर आपण बघितला एस ब्लॉक एलिमेंट्स. आता पहिली गोष्ट एस ब्लॉक एलिमेंट कुणाला म्हणायचं, कोणत्या मूलद्रव्यांना एस ब्लॉक एलिमेंट म्हणायचं, तर ज्या मूलद्रव्यामध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन हा एस ऑर्बिट मध्ये एंटर होतो. ज्या मूलद्रव्यामध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन हा एस ऑर्बिट मध्ये एंटर होतो अशा मूलद्रव्यांना आपण म्हणतो एस ब्लॉक एलिमेंट. द एलिमेंट्स इन विच लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन एस ऑर्बिटल. जी एस ऑर्बिटल आहे त्या एस ऑर्बिटल मध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन जर एंटर होत असेल तर त्याला आपण म्हणतो एस ब्लॉक एलिमेंट. म्हणून डेफिनेशन काय सांगता येईल, the elements in which last electron enters in s orbital is called s block element. त्या मूलद्रव्यांना म्हणायचं एस ब्लॉक एलिमेंट्स. अपवाद एक्सेप्ट हेलियम. अपवाद फक्त याला कोण आहे, हेलियम. कारण हेलियम मध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन एस ऑर्बिट मध्ये एंटर होतो परंतु आपण हेलियमला पी ब्लॉक एलिमेंट मध्ये त्याची प्लेस केले, आपण त्या ब्लॉक मध्ये बघणार आहे. आता हा जो एस ब्लॉक एलिमेंट आहे या एस ब्लॉक एलिमेंटचं जर आपण जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS1, त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS122 म्हणजे एस ऑर्बिटल मध्ये एक आणि कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त किती असतात 2. हे त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता 1 आणि 2 हे कशावर अवलंबून आहे तर कोणत्या ग्रुप मधलं मूलद्रव्य घेतो. एस ब्लॉक एलिमेंट कुठं आहे, फर्स्ट आणि सेकंड ग्रुप. फर्स्ट आणि सेकंड ग्रुप मधली जी मूलद्रव्य आहेत त्यांना आपण म्हणतो एस ब्लॉक एलिमेंट. पहिल्या ग्रुप मधलं जर मूलद्रव्य घेतलं तर NS1 येणार आणि दुसऱ्या ग्रुप मधलं घेतलं तर काय येतं NS2. म्हणून या दोन्हीचं कॉम्बिनेशन NS122. म्हणजे याच्यामध्ये जो पहिला ग्रुप आहे फर्स्ट ग्रुप याचं येतं NS1 आणि जो सेकंड ग्रुप आहे त्या सेकंड ग्रुपचं असतं NS2 आणि दोन्ही ग्रुप एस ब्लॉक मध्ये म्हणून 122 NS122. फॉर एक्झाम्पल आपण जर एक्झाम्पल घेतलं लिथियमचा अटॉमिक नंबर 3 1s2 2s1. शेवटचा इलेक्ट्रॉन एस ऑर्बिट मध्ये एंटर झालाय म्हणून लिथियम हे काय आहे एस ब्लॉक एलिमेंट आहे.
आणि लिथियम हे पहिल्या ग्रुपमधलं मूलद्रव्य आहे, म्हणून त्याच्या शेवटच्या एस कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन किती आहे? 1. म्हणजे व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन किती आहे? 1. जर आपण बेरिलियम घेतलं, बेरिलियमचा अटॉमिक नंबर 4, याचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेतलं 1s2 2s2 2 आणि 2 4. शेवटचा इलेक्ट्रॉन एस ऑर्बिट मध्ये एंटर झालाय, म्हणून त्या मूलद्रव्याला आपण म्हणतो एस ब्लॉक एलिमेंट. आणि हे दुसऱ्या ग्रुप मधलं मूलद्रव्य आहे, त्यामुळे त्याच्या व्हॅलन्स सेल मध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत? 2. म्हणजे एस मध्ये मिनिमम 1 मॅक्झिमम 2, म्हणून आपण काय लिहिलंय? NS122. समजा तिसरं एक्झाम्पल घेतलं, सोडियम. सोडियमचा अटॉमिक नंबर 11, 1s2 2s2 2p6 3s1 2 आणि 2 4 आणि 6 10 आणि 1 11. शेवटचा इलेक्ट्रॉन एस ऑर्बिट मध्ये एंटर झाला, म्हणून सोडियम काय आहे? एस ब्लॉक एलिमेंट आहे. आणि सोडियम हे पहिल्या ग्रुप मधलं मूलद्रव्य आहे, म्हणून त्याच्यामध्ये शेवटच्या कक्षेत इलेक्ट्रॉन किती आहे? 1. समजा आपण पुढचं एक्झाम्पल घेतलं, मॅग्नेशियम. अटॉमिक नंबर 12, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 2 आणि 2 4 आणि 6 10 आणि 2 12. शेवटचा इलेक्ट्रॉन कशामध्ये एंटर झालाय? एस ब्लॉक मध्ये, एस ऑर्बिट मध्ये, म्हणून मॅग्नेशियम हे काय आहे? एस ब्लॉक एलिमेंट आहे. आणि मॅग्नेशियम हे दुसऱ्या ग्रुप मधलं मूलद्रव्य आहे, म्हणून किती आलं? 2. म्हणजे मिनिमम 1 आणि मॅक्झिमम किती आहे? 2. म्हणून आपण जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एस ब्लॉक एलिमेंटचं काय लिहितो? NS122. 1 ते 2 हे त्याचं काय आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एस ब्लॉक एलिमेंट. आता एस ब्लॉक एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं. आता एस ब्लॉक नंतर आपल्याला पुढचा ब्लॉक बघायचा आहे, पी ब्लॉक एलिमेंट्स. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. दुसरा ब्लॉक पी ब्लॉक एलिमेंट्स. आता जसं आपण एस ब्लॉक बघितलं तसंच पी ब्लॉक. पी ब्लॉक कुणाला म्हणायचं? द एलिमेंट्स इन विच लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन पी ऑर्बिटल. शेवटचा इलेक्ट्रॉन जर पी ऑर्बिट मध्ये एंटर होत असेल तर त्या मूलद्रव्यांना आपण काय म्हणतो? पी ब्लॉक एलिमेंट. म्हणजे द एलिमेंट्स इन विच last electron enters in p orbital is called p block elements. Is called p block elements. त्या मूलद्रव्यांना म्हणायचं पी ब्लॉक एलिमेंट्स. आता जर आपण पिरियोडिक टेबल बघितला तर त्या पिरियोडिक टेबल मध्ये पी ब्लॉकची पोझिशन कुठे आहे? पोझिशन ग्रुप नंबर 13 टू ग्रुप नंबर 18. 13 ते 18 ग्रुप मधली जी मूलद्रव्ये आहेत त्यांना आपण काय म्हणतो? पी ब्लॉक एलिमेंट. ग्रुप 13 टू ग्रुप 18. आता इथं एक्सेप्ट कोण आहे? हेलियम. आपण वरही बघितलं होतं हेलियम. हेलियमचा अटॉमिक नंबर 2 आहे 1s2. हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? 1s2. म्हणजे शेवटचा इलेक्ट्रॉन कशामध्ये एंटर झालाय? एस ऑर्बिट मध्ये, पण आपण त्याला ठेवलाय कुठं? पी ब्लॉक एलिमेंट मध्ये. कारण हेलियम आणि 18व्या ग्रुप मधली जी मूलद्रव्ये आहेत त्याला आपण म्हणतो नोबल गॅसेस. त्याच्यामध्ये सिमिलरिटीज आहेत. नोबल गॅसेसची ऑक्टेट कंप्लीट असते
म्हणजे अष्टक स्थिती पूर्ण असते आणि हेलियमची डुप्लेट कंप्लीट आहे म्हणजे द्विक स्थिती. त्यामुळं जरी हेलियम मध्ये लास्ट इलेक्ट्रॉन एस ऑर्बिट मध्ये एंटर होत असेल परंतु त्याला कुठे ठेवलाय आपण पी ब्लॉक एलिमेंट मध्ये. म्हणून डेफिनेशन मध्ये लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन पी ऑर्बिटल, त्याला अपवाद कोण आहे हेलियम. हेलियम मध्ये एस ऑर्बिट मध्ये एंटर होतो परंतु ते काय पी ब्लॉक एलिमेंट आहे, त्यांना आपण म्हणतो पी ब्लॉक. आता ग्रुप 3 टू ग्रुप 18 हा पिरियडिक टेबल मध्ये पी ब्लॉकची पोझिशन आहे. आता जर आपण जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे NS2 NP126 NS2 NP126 म्हणजे पी मध्ये मिनिमम इलेक्ट्रॉन किती असतो 1 आणि मॅक्झिमम इलेक्ट्रॉन किती असतो 6. आता हे कशावर अवलंबून आहे तर आपण कुठल्या ग्रुपचं एलिमेंट घेतो त्याच्यावर आहे. फॉर एक्झाम्पल आपण जर एक्झाम्पल घेतलं समजा पहिलं घेतलं बोरॉन, बोरॉनचा ॲटॉमिक नंबर 5, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p1 म्हणजे पी ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन किती गेला 1 आणि NS2 म्हणजे 2s2 2s2 2p1. बोरॉन कितव्या ग्रुप मधलं मूलद्रव्य आहे 13 ग्रुप मधला आहे 13व्या ग्रुप मधला आहे. समजा दुसरं एक्झाम्पल घेतलं कार्बन, कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p2 2 आणि 2 4 आणि 2 6. शेवटचा इलेक्ट्रॉन पी ऑर्बिट मध्ये एंटर झालाय म्हणून बोरॉन आणि कार्बन काय आहेत पी ब्लॉक एलिमेंट्स आहेत. म्हणजे पी ऑर्बिटल मध्ये किती आलं 2. हे कितव्या ग्रुप मधलं मूलद्रव्य आहे 14th 14व्या ग्रुप मधलं. समजा आपण तिसरं एक्झाम्पल घेतलं नायट्रोजन, नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 7, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p3 2 आणि 2 4 आणि 3 7. शेवटचा इलेक्ट्रॉन पी ऑर्बिट मध्ये एंटर झालाय म्हणून नायट्रोजन हे पी ब्लॉक एलिमेंट आहे आणि नायट्रोजन हे 15व्या ग्रुप मधलं मूलद्रव्य आहे. चौथं एक्झाम्पल घेतलं ऑक्सिजन, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 1s2 2s2 2p4 2 आणि 2 4 आणि 4 8. शेवटचा इलेक्ट्रॉन पी ऑर्बिट मध्ये एंटर झाला म्हणून ऑक्सिजन हे पी ब्लॉक एलिमेंट आणि हे 16व्या ग्रुप मधलं मूलद्रव्य आहे. पुढचं एक्झाम्पल घेतलं आपण फ्लोरीन, ॲटॉमिक नंबर 9, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p5 2 आणि 2 4 आणि 5 9. हे 17व्या ग्रुप मधलं मूलद्रव्य आहे. आणि शेवटचं घेतलं नियॉन 10 1s2 2s2 2p6 2 आणि 2 4 आणि 6 10. शेवट इलेक्ट्रॉन पी ऑर्बिट मध्ये एंटर झालाय म्हणून नियॉन काय आहे पी ब्लॉक एलिमेंट आणि हे 18व्या ग्रुप मधलं मूलद्रव्य आहे. म्हणजेच बघा आपण जे जनरल लिहिलंय NS2 2s2 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 NP126 2p 1 2 3 4 5 6 म्हणजे पी ऑर्बिट मध्ये मिनिमम इलेक्ट्रॉन असतो 1 आणि मॅक्झिमम इलेक्ट्रॉन किती असतात 6. त्या मूलद्रव्यांना आपण म्हणतो पी ब्लॉक एलिमेंट. म्हणजेच पी ब्लॉक एलिमेंटचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे NS2 NP126 हे या पी ब्लॉक एलिमेंटचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता एस झाला पी झाला, आता आपल्याला बघायचं आहे डी ब्लॉक एलिमेंट्स. डी ब्लॉक एलिमेंट्स
डी ब्लॉक एलिमेंट्स. आता डी ब्लॉक एलिमेंट्स कुणाला म्हणायचं, तर याच्यामध्ये लास्ट इलेक्ट्रॉन पेनॉल्टिमेट ऑर्बिटल मध्ये एंटर होतो. द एलिमेंट्स इन विच last electron enters in पेनॉल्टिमेट. पेनॉल्टिमेटला मराठीत म्हणायचं उपांत्य. म्हणजेच काय, पेनॉल्टिमेट म्हणजेच काय, लास्ट बट वन. इंग्लिश मध्ये त्याला आपण म्हणतो लास्ट बट वन, म्हणजे शेवटच्याच्या अगोदरची. पेनॉल्टिमेट दॅट इज म्हणजेच कुठली, n-1d ऑर्बिटल इज कॉल्ड डी ब्लॉक एलिमेंट्स. त्या मूलद्रव्यांना डी ब्लॉक एलिमेंट म्हणजे लास्ट बट वन, n-1 म्हणजे लास्ट बट वन डी ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन एंटर होतो, म्हणून त्या ऑर्बिटला काय म्हणायचं, डी ब्लॉक एलिमेंट. द एलिमेंट इन विच लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन पेनॉल्टिमेट, उपांत्य लास्ट बट वन, दॅट इज n-1d ऑर्बिटल इज कॉल्ड डी ब्लॉक एलिमेंट. आता आपण एक्झाम्पल मध्ये बघणार आहे. आता डी ब्लॉक कुठे आहे, ग्रुप 3 टू ग्रुप 12 हा पिरियडिक टेबल मध्ये त्याची पोझिशन आहे. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आपण जर डी ब्लॉक एलिमेंटचं जर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेतलं, ns022 n-1d 1 to 10, म्हणजे s ऑर्बिटल मध्ये मिनिमम 0 मॅक्झिमम 2 असतात आणि n-1d मध्ये मिनिमम 1 आणि मॅक्झिमम किती असतात, 10. आता फॉर एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल समजा स्कॅन्डियम घेतलं. स्कॅन्डियमचा अटॉमिक नंबर आहे 21. त्याचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं, 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 2 आणि 2 4 आणि 6 10 आणि 2 12 आणि 6 18 आणि 2 20 आणि शेवटचा इलेक्ट्रॉन 1 4s2 3d1. शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे एंटर झालाय, डी ऑर्बिट मध्ये. n म्हणजे काय आहे, प्रिन्सिपल क्वांटम नंबर 4, म्हणजेच बघा 4 - 1d म्हणजेच कुठली, 3d. म्हणजे शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे एंटर झालाय, n-1d. म्हणून त्या मूलद्रव्याला आपण काय म्हणतो, डी ब्लॉक एलिमेंट. म्हणजे स्कॅन्डियम हे काय आहे, डी ब्लॉक एलिमेंट आहे. म्हणजे इथं 1 आहे, 1 पासून जास्तीत जास्त किती असतात, 10. आता उदाहरणार्थ समजा आपण आयर्न घेतलं, आयर्नचा किती आहे 26, काय येणार 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 2 आणि 2 4 आणि 6 10 आणि 2 12 आणि 6 18 आणि 2 20 20 आणि 6 36 3d6 म्हणजे डी आहे का बघा 1 ते 10 च्या मध्ये 3d6. म्हणून आयर्नला आपण काय म्हणतो, डी ब्लॉक एलिमेंट्स. आयर्नला काय म्हणायचं, डी ब्लॉक एलिमेंट. आता काही एक्झाम्पल मध्ये मात्र जे ऍक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, म्हणजे जे एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, त्याच्यापेक्षा आपल्याला ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येतं, वेगळं येतं. उदाहरणार्थ बघा, क्रोमियम. क्रोमियमचा अटॉमिक नंबर आहे 24. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d
4 हे 24 2 आणि 2 4 आणि 6 10 आणि 2 12 आणि 6 18 आणि 2 20 आणि 4 24 म्हणजे असं यायला पाहिजे, असं यायला पाहिजे. पण बघा प्रत्यक्षात या क्रोमियमचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते कसं येतं, आउटर मोस्ट लिहितो फक्त मी 4s2 3d4 म्हणजे फक्त काय केलंय आउटर मोस्ट लिहिलं. आता हे एक्सपेक्टेड आहे आपल्याला, असं यायला पाहिजे. पण प्रत्यक्षात कसं येतं बघा ऑब्झर्व्ड. प्रत्यक्षात आपल्याला काय आढळतं तर ह्या S मधला इलेक्ट्रॉन D मध्ये ट्रान्सफर होतो. म्हणजे काय आढळतं क्रोमियम 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s1 3d5 2 4 10 12 18 19 आणि 5 24 म्हणजे काय झालं 4s मधला इलेक्ट्रॉन 3d मध्ये ट्रान्सफर झाला. आता का ट्रान्सफर झाला बघा इथं हाफ फिल्ड, कशासाठी हाफ फिल्ड. डी ची क्षमता किती आहे 10. ज्यावेळेस डी मध्ये 10 इलेक्ट्रॉन असतात त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो कम्प्लिटली फिल्ड. आणि ज्यावेळेस डी मध्ये 5 इलेक्ट्रॉन असतात त्यावेळेस आपण त्याला म्हणतो हाफ फिल्ड. मग इथं जे D4 आहे, D4 काय आहे इनकम्प्लीट फिल्ड आहे. डी मध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे काय इनकम्प्लीट फिल्ड. म्हणजेच इनकम्प्लीट पेक्षा हाफ फिल्डची स्टॅबिलिटी जास्त आहे आणि हाफ फिल्ड पेक्षा कम्प्लिटली फिल्डची स्टॅबिलिटी जास्त आहे. मग इथं काय झालं S मधला इलेक्ट्रॉन D मध्ये ट्रान्सफर केल्यामुळे काय झालं हाफ फिल्ड. म्हणून याच्यापेक्षा याची स्टॅबिलिटी जास्त आहे म्हणून 4s मधला इलेक्ट्रॉन काय झाला 3d मध्ये ट्रान्सफर झाला. म्हणजे S मध्ये इलेक्ट्रॉन किती राहिले तर 1. असंच जर आपण दुसरं एक्झाम्पल घेतलं कॉपरचं, कॉपरचा 29 आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येतं 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d9 2 आणि 2 4 आणि 6 10 आणि 2 12 आणि 6 18 आणि 2 20 आणि 29 हे असं यायला पाहिजे. हे काय आपल्याला एक्सपेक्टेड आहे, अपेक्षित आहे. पण प्रत्यक्षात कसं येतं बघा ऑब्झर्व्ड. कॉपर 29 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s1 3d10 इथं काय झालं S मधला इलेक्ट्रॉन D मध्ये ट्रान्सफर झाला. का झाला आता हे काय झालं कम्प्लिटली फिल्ड. कम्प्लिटली फिल्ड त्यामुळे याची स्टॅबिलिटी काय असते जास्त असते. हे डी ब्लॉक एलिमेंट म्हणजे डी ब्लॉक एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS0 to 2 N-1D 1 to 10 हे डी ब्लॉक एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि शेवटचा ब्लॉक आहे आता F ब्लॉक एलिमेंट्स. F ब्लॉक एलिमेंट्स आता F ब्लॉक एलिमेंट कशाला म्हणायचं तसंच N-2f ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन एंटर होतो. द एलिमेंट इन विच
लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन प्री पेनॉल्टिमेट. डी ब्लॉक मध्ये काय होतं? पेनॉल्टिमेट म्हणजे उपांत्य, प्री म्हणजे अगोदरचा, म्हणजे त्याच्या अगोदरचा, म्हणजे लास्ट बट टू, त्याला म्हणायचं एफ ब्लॉक एलिमेंट्स. The elements in which last electron enters in pre-penultimate म्हणजेच काय? लास्ट बट टू. That is n-2 f orbital is called f block elements. आता डी ब्लॉक एलिमेंट मध्ये काय होतं? पेनॉल्टिमेट म्हणजे उपांत्य, म्हणजे लास्ट बट वन. आता लास्ट बट टू म्हणजे काय? उपांत्याच्या अगोदरची, म्हणजे शेवटच्या अगोदरच्या दोन, त्याला म्हणतो आपण लास्ट बट टू. लास्ट बट वन कुठली होती? n-1d होती. लास्ट बट टू कुठले आहे? n-2f. त्याला आपण म्हणतो एफ ब्लॉक एलिमेंट्स. आता याचं जर आपण जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ns2 n-1d 0 to 1 n-2 f 1 to 14. बघा त्याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते काय आहे? ns2 n-1d 0 to 1 n-2 f 1 to 14 हे एफ ब्लॉक एलिमेंटचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आता फॉर एक्झाम्पल, आता जर याचं एक्झाम्पल घेतलं, एक्झाम्पल बघण्यापूर्वी एफ ब्लॉक एलिमेंट मध्ये दोन सिरीज असतात, एक लॅन्थॅनाइड आणि एक ऍक्टिनाइड्स. लॅन्थॅनाइड आणि ऍक्टिनाइड्स. लॅन्थॅनाइड मध्ये जो लास्ट इलेक्ट्रॉन आहे तो लास्ट इलेक्ट्रॉन 4f ऑर्बिट मध्ये एंटर होतो आणि ऍक्टिनाइड मध्ये जो लास्ट इलेक्ट्रॉन आहे तो 5f ऑर्बिट मध्ये काय होतो? एंटर होतो. आता जर एक्झाम्पल घेतलं, समजा आपण युरोपियम ज्याचा ॲटॉमिक नंबर 63, त्याचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं, आता त्याचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं 6s2, म्हणजे इथून येतं 4f 5d 1 आणि इथं 6, म्हणजे 2 आणि 2 4 आणि 6 10 आणि 2 12 आणि 6 18 20 30 36 38 48 54 54 आणि 2 56 56 आणि 1 57 आणि 6 63. म्हणजे फक्त आपण काय लिहिलंय? आउटर मोस्ट. किंवा जर आपल्याला पूर्ण लिहायचं असेल तर कसं येईल? 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d10 4p6 5s2 4d10 5p6 6s2 4f6 5d1. बघा 2 4 10 12 18 20 30 36 38 48 54 56 आणि 6 62 आणि 1 63. लिहिताना आपण फक्त काय लिहिलंय? आउटर मोस्ट. आता असं यायला पाहिजे,
पण इथं सुद्धा काय होतं मागाचं हाफ फिल्ड. एफ ची मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे 14 असेल त्यावेळेस त्याला काय म्हणायचं कम्प्लिटली फिल्ड. आणि ज्यावेळेस 7 असतात त्यावेळेस काय म्हणायचं हाफ फिल्ड. म्हणून इथं काय होतं हा जो डी मधला इलेक्ट्रॉन आहे तो काय होतो एफ मध्ये ट्रान्सफर होतो. आणि म्हणून आपण युरोपियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय लिहितो 6s2 4f7 5d0. म्हणून बघा जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ns2 म्हणजे 6s2 n-1d डी मध्ये 0 ते 1 0 आणि n-2f म्हणजे 4f 1 ते 14 म्हणजे 7. याला म्हणायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एफ ब्लॉक एलिमेंट. एफ ब्लॉक एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग त्याच्यामध्ये लॅन्थॅनाइड आणि ऍक्टिनाइड हे जे आहे ते कुठलं आहे लॅन्थॅनाइड आहे. लॅन्थॅनाइड मध्ये लास्ट इलेक्ट्रॉन कशात एंटर होतो 4f ऑर्बिट मध्ये. म्हणून लॅन्थॅनाइडलाच आपण 4f ब्लॉक एलिमेंट सुद्धा म्हणतो. आणि ऍक्टिनाइड मध्ये लास्ट इलेक्ट्रॉन 5f ऑर्बिट मध्ये एंटर होतो म्हणून आपण त्याला 5f ब्लॉक एलिमेंट सुद्धा म्हटलं जातं. म्हणजेच एफ ब्लॉक एलिमेंटचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे ns2 n-1d 0 to 1 n-2f12 14. हे एफ ब्लॉक एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि हे 4 ब्लॉकचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एस ब्लॉक पी ब्लॉक डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक एलिमेंट. म्हणून आपण हेडिंग काय दिलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन 4f ब्लॉक एलिमेंट्स. आता इन शॉर्ट जर आपण इन शॉर्ट मध्ये लिहिलं एस ब्लॉक्स आपण काय लिहिलं ns1 to 2 पी ब्लॉकचं काय होतं ns2 np1 to 6 डी ब्लॉक ns0 to 2 n-1d 1 to 10 आणि एफ ब्लॉक एलिमेंट्स. एफ ब्लॉक एलिमेंट्स ns2 n-1d 0 to 1 n-2f 1 to 14. हे 4 ब्लॉकचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मल्टिपल चॉईसला वगैरे आपल्याला विचारलं जातं त्यावेळेस ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि हा पूर्ण पार्ट आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन पिरियड्स, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन ग्रुप्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन 4 ब्लॉक्स एस ब्लॉक पी ब्लॉक डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नंतर पुढचा जो पार्ट आहे तो आपण नंतरच्या तासाला